अल्पसंख्याक समाजाला 5% आरक्षणाच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन। अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, आरक्षण व संरक्षणाबाबत योग्य ती कृती कार्यक्रम आखण्याच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने सोलापुरात एक दिवसाचे धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले। दरम्यान मंचचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ यांच्यासह या आंदोलनात विचार मंचचे शहराध्यक्ष शौकत पठाण, जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल, इरफान महाजन, बाबू पटेल, गौस तांबोळी, डॉक्टर एम शेख, कोमारोह सय्यद, समी अल्लाह शेख, सरफराज अहमद, राजा बागवान, जमीर शेख, शोहेब चौधरी, सलाउद्दीन शेख, निसार शेख, मुस्ताक लालकोट, जावेद पटेल यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर, सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 18 डिसेंबर जागतिक पातळीवर अल्पसंख्याकांच्या रक्षणाचा, सुरक्षेचा असा मुद्दा घेऊन जागतिक पातळीवर संपूर्ण वेगवेगळ्या देशामधल्या अल्पसंख्याक समाजासाठी हा 18 डिसेंबरचा दिवस साजरा करण्यात येतो। पण दुर्दैवाने भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुस्लिम समाजाचे शिक्षणाचे, आरक्षणाचे आणि संरक्षणाचे प्रश्न अत्यंत बिकट झालेले आहेत। या पार्श्वभूमी मौलाना आझाद विचार मंचतर्फे महाराष्ट्र राज्यातील सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक दिवसाचा आम्ही धरणं आंदोलन करून माननीय जिल्हाधिकारी सोलापूर मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहोत। आज खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत, आरक्षणाचा मुद्दा आहे, शिक्षणाची वेगवेगळ्या योजनांचा मुद्दा आहे आणि 15 कलमी कार्यक्रम 2005-06 पासून जो प्रलंबित आहे, जिल्ह्याच्या पातळीवर कुठल्याही प्रकारच्या कमिट्या नाहीत। वक्फच्या ज्या संपत्ती आहेत आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी वक्फच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवर मोठ्या प्रमाणावर शासनाचं अतिक्रमण झालेलं आहे आणि अशा प्रॉपर्टीज त्या मोकळ्या करून त्या मुस्लिम समाजाच्या शिक्षणाच्यासाठी आणि महिलांच्या उद्धारासाठी करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पातळीवर 19 जुलै 2014 रोजी जो परिपत्रक पारित करण्यात आला, मराठा समाजाला आरक्षण दिलं, मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं। आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कृती करण्यासाठी शासन तयार आहे। आम्ही त्याचे स्वागत करतो। वंचित असलेल्या, शेतकरी असलेल्या, अत्यंत विदारक परिस्थिती जगत असलेल्या मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आमचं कुठलाही वाद नाही। मराठा समाजाला आरक्षण द्यावं, पण त्या अगोदर रंगनाथ मिश्रा कमिशन, सच्चर समिती, डॉक्टर गोपाल सिंग कमिशन, डॉक्टर महमूदुर रहमान अभ्यास गटानं अल्पसंख्याक मुस्लिम, विशेषतः मुस्लिम समाजाला जे त्यांचे प्रश्न ऐरणीवर आणले, त्यांचे मुद्दे ऐरणीवर आणले, या देशामधल्या मागास असलेल्या समाजापेक्षाही मुस्लिम समाज हा अत्यंत मागास होत चाललेला आहे। त्यांचं शैक्षणिक स्थिती अत्यंत बिकट आहे। त्यांचं राजकीय हक्क जे मिळाला पाहिजे ते मिळू शकत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही पूर्ण राज्यात आंदोलन करीत आहोत। याही पुढे महाराष्ट्र शासनाला आम्ही इशारा देतोय की या प्रश्नावर त्वरित कृती कार्यक्रम करावी। आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्यात यावी, प्रमुख मागणी आहे आमची। आणि सोलापूरच्या पातळीवर जो उर्दूघर 2013 रोजी तयार करण्याची घोषणा झाली, 8 करोडचं फक्त छोटंसं बजेट, पण 10 वर्ष झालं ते उर्दूघर अजूनही कार्यान्वित झालेलं नाहीये। ते उर्दूचं घर त्वरित कार्यान्वित करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे।